मालवण नगर परिषद अग्निशमन केंद्र आणि कर्मचारी निवासस्थान इमारत उद्घाटन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला। जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवा बळकटी अंतर्गत सुमारे 2 कोटी मंजूर निधीतून मालवण नगर परिषद अग्निशमन केंद्र आणि कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे फेज 1 विंग ए या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे। तळमजल्यावर सुसज्ज अग्निशमन वाहन पार्किंग सुविधा, तळमजला उर्वरित भाग अग्निशमन केंद्र कार्यालय, स्टोर रूम आणि नियंत्रण कक्ष, पहिला मजला वेटिंग रूम, रेस्ट रूम आणि ऑफिस, तर दुसरा मजला 2 प्रशस्त 2 BHK रूम अधिकारी निवासस्थान असं इमारतीचं स्वरूप आहे। ते सर्व काम करत असताना गेले 4-4.5 वर्ष कार्यरत आहे। नुकतीच माझी बदली झालेली आहे आणि या सर्व कामाची दखल घेऊन सन्माननीय आमदार साहेबांनी वेळोवेळी आम्हाला शाबासकी दिलेली आहे आणि ही शाबासकी आमच्यासाठी नगरपालिकेसाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे। हे सर्व आम्ही थोडंफार करू शकलो की माझे सर्व कर्मचाऱ्यांचं जे डेडिकेशन आहे तमाम पद्धतीने एक टीम म्हणून आम्ही जे केलं त्याचं फलित आहे। त्याचबरोबर या मालवण शहरातील नागरिकांनी आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सगळे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, फक्त मालवण जिल्ह्यामध्ये मला 7-8 वर्षाचा कार्यकाळ असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना, फक्त सामंत साहेब असतील, आंग्रे साहेब असतील किंवा अन्य सर्व पक्षाचे पदाधिकारी यांचा नेहमी सकारात्मक प्रतिसाद लाभलेला आहे। या काळामध्ये आम्ही काम करत असताना कुठेही पेशन्स आमचा जो संयम आणि मनाचा मजबूतपणा घडून दिला नाही। आम्ही आमचं काम करत राहिलो, त्यामुळे कदाचित थोडंफार आमच्यापासून काम झालेलं आहे। तिथं या ठिकाणी 4-4.5 वर्ष काम करायची संधी मिळाली। सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, वेळोवेळी जिल्हाधिकारी महोदयांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही आता आपल्या इथून निरोप घेतो आहे। धन्यवाद, थँक्यू। कुठल्याही नगरपालिकेचं काम साधनं कसं आहे हे बघायला आपल्याला काय सुविधा लोकांना मिळतात नगरपालिकेकडून हे बघूनच आपण चांगलं सगळं काम करते का नाही करते। त्या ठिकाणी खूप छान इमारत आमची आवश्यक आहे। आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे, या अनुषंगाने आपल्याकडे जितकं पॉप्युलेशन आपलं शहराचं आहे याजवळ 10-15 पट लोक आपल्याकडे येत असतात आणि मग काही वेळा आपत्ती घडली, काय अचानक दुर्घटना घडली तर पहिल्यांदा धाव घेणारी मंडळी म्हणजे नगरपालिका। त्यासाठी ही सुविधा झालेली फार उपयोगी आहे आणि लोकांसाठी पण उपयोगाची सुविधा आहे। अशी आशा आहे की आपण पर्यटकांचं स्वागत करतो, आदरातिथ्य करतो, तर त्या सुविधेचं नाही अशा गोष्टी पण बघितल्या गेल्या पाहिजे। नगरपालिका काम करते आहे। सरकार प्रत्येक वेळेला नगरपालिकांना काही फंड देत असतं, परंतु सरकार फंड देत त्याला ते फंड ते नवीन बांधकाम करण्यात किंवा नवीन रेल्वे करण्यासाठी देतात। पण एकूण एक्सपेंडिचर जो आहे तो निधी खर्च करायला लागतो आपल्याला, तो बघा नगरपालिका स्वतः उभारणार कशी केली पाहिजे आणि हे करण्यासाठी आपल्याला काही मग टॅक्स वाढवले पाहिजे किंवा अजून वेगळ्या सोर्स बघितला पाहिजे, जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल आणि आपण जी यंत्रणा उभी केली आहे ती चालू राहील। त्यामुळे नगरपालिका विनंती करते की आता तुम्ही पर्यटकांच्या टॅक्स सुरू केला इथे पर्यटन टॅक्स म्हणून नाकार थोडी करायची। महाबळेश्वरला आपल्याकडे एंट्री करताना टॅक्स देतो आपण, ते तुम्हाला एक सोर्स मिळेल, तुम्हाला कमी मिळेल। दुसरी अशी एक विनंती आहे की सगळ्या नागरिकांना विनंती आहे त्याला विनंती करायची मला की आपल्याकडे रस्ते फार छोट दिले आहेत। रस्ते फार लहान रस्ते आपल्याकडे, पण ट्रॅफिकचा फार अवलंब आपल्याकडे त्याचे काही वर्वे करता आले, वर्वे करता आले काय तर मग थोडंसं मुंबई जी आहे ही सुकर होईल, लोकांनाही त्या त्रास कमी होईल, त्याचा पर्यटकांनाही त्रास कमी होईल आणि लोकांपर्यंत चांगली भावना जाईल जेव्हा आपल्या तिथे काही फार त्रास होते आपल्याला आणि पर्यटक संख्या जी आहे ती वाढू शकते आपल्याला आणि तुमचं उत्पन्न असं वाढतं। जर असं जर काही विचार करता आला तर मला वाटतं थोडासा नागरिकांनी विचार करावा की कुठले रस्ते आपल्याला वर्वे करता येतील किंवा रिमोट करता येईल, कारण आपल्याकडे रस्ता रुंदीकरण करणं फार डिफिकल्ट आहे, ते आपल्याला शक्य होणार नाही। आता हे मोठीकडे जायच्यानंतर आपल्याला अडचण होऊन जाईल काही ठिकाणी, पण मग असं काही कुठूनच आपल्याला काही विनंत्या करून लोकांच्या चर्चा करून लोकांच्या काही रस्त्याचं वाढ रुंदीकरण करता आला, काही दर्जेवर मागे घ्यायचे फुलांची मागणी आपल्याला किंवा मग मध्ये वर्णन करते, असं जर काय प्रयत्न करता आला
नगरपालिकेने तो प्रयत्न करावा, नागरिकांनी प्रयत्न तसं करायचा अपेक्षा आम्हाला. या निमित्ताने मला इथे बोलवलं, थोड्या संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. यापुढेही आपल्या नगरपालिका असं काम करत राहील. संतोष असो नसो, नवीन लोक पण आपल्याला करते यांनी जाण्याला केलंच आहे. प्रश्नच नाही काय. अनेक गोष्टी अजूनही मालवणमध्ये करायच्या बाकी आहेत, ज्याचा उल्लेख जेडगे साहेब आपण केला. खर तर आपल्या बरोबर काम करायला आता कुठे मजा येते. आपला कालावधी मालवणमध्ये संपला आणि माझा सुरू झाला. खरोखरच मी त्याच्याबरोबर काम करत असताना कुठलंही काम शहराच्या हितासाठी आपण जेव्हा त्याला सांगितलं वॉर फुटिंग ताबडतोब ते काम झालं नाही असं झालं नाही. कलेक्टर साहेब जे शहराच्या हिताचं आहे ते जेडगे साहेब आपण वेळोवेळी करत राहिला. आणि खरं तर 3 वर्ष आपल्याला फार मोठा कार्यकाळ हा खरं तर मेयर म्हणूनच मिळाला. मेयरच नव्हता, आपणच मेयर होता. मालवण शहर हे जागतिक शहर झालंय आणि म्हणून जे माझं नेहमी कुठल्याही मीटिंग मध्ये जेव्हा मी चर्चा करतो, आत्ताच्या मालवणला ज्या गोष्टींची गरज आहे ती मंगळवारी योजना असेल. 18 एम्युनिटीज असतात साहेब, आपल्याला सगळ्यांना माहिती. कुठली नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे, नगरपंचायत असू दे, 17 ते 18 एम्युनिटीज असतात. ते त्या शहराला द्यावाच लागतात. नगरपालिकेने, नगरपंचायतीने, महानगरपालिकेने त्या त्या शहराला त्या 18-17 एम्युनिटीज दिल्याच पाहिजे. त्याच्यामध्ये तडजोड कुठेच नाही. आणि टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये स्पोर्ट्स क्लब असू दे, भारत ब्रिगेड असू दे, अशा सगळ्या एम्युनिटीज शहराला मिळाव्या यासाठी आम्ही काही यादी केली होती. ही असतील, जेडगे साहेब असतील, आम्ही यादी बनवली होती की काही करून शहराला या 18पैकी 18 एम्युनिटीज आपण द्यायच्या आणि ते दर्जेदार द्यायच्या, 21व्या शतकातल्या द्यायच्या. कोणीतरी स्कूलावरच्या बनवल्या म्हणून आपण स्कूलावरच्या बनवायच्या नाही. कोणतरी फोटो बघून बोलला पाहिजे, हो हे काम झालं ना, हे मालवणमध्येच होऊ शकतं, असं काम आपण मालवणमध्ये होऊ. आणि म्हणून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, मामा वरकर आपलं नाट्यगृह असेल, तेव्हाही आशिष शेलार साहेबांकडून आपण तेव्हा 10 कोटी तेव्हा मागितले, आपल्याला मिळाले. आपण मागितले नाही, त्यांनीच आपल्याला दिले. एक दर्जेदार मल्टीप्लेक्स कम नाट्यगृह तिकडे व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला, तो आता यशस्वी होतोय. अनेक आपल्याकडे उपक्रम ज्याचा उल्लेख आता पाटील साहेब आपण केला. मला हा विषय आपल्याकडे घेऊन यायचाच होता. आपल्या जिल्ह्याचे आरटीओ अधिकारी संबंधित नंदकिशोर काळे साहेब, मी त्यांना काही महिन्यापूर्वी आमदार झाल्यानंतर फोन केला. आमच्या मालवण शहराच्या ट्रॅफिकसाठी मी त्यांना विचारलं, आपल्याकडे काय प्रपोजल आहे का? कारण का हेवी व्हेकल पण त्याच रस्त्याने जाते, 2 व्हीलर पण तिथेच आणि 4 व्हीलर पण तिथेच. तर आपल्याकडे काय वेगळा प्रपोजल आहे का नाही की टायमिंग द्यायचा की हेवी व्हेकल या टायमात आतमध्ये शिरू शकते, या टायमानंतर नाही. आपल्याला सागरी महामार्गाचा रस्ता मिळालेला आहे आणि काही वेगवेगळ्या शहरांमध्ये मी बघितलं बाईक इथे बसेस थांबतात, इथे काही बाईकवाले त्यांना आतमध्ये इथे स्टॉपवर न्यायचं असेल, इथे किनारपट्टीवर न्यायचं असेल, आपल्या बाईकवाल्यांना पण रोजगार मिळेल. बाईक टॅक्सी. आणि शहरामध्ये जे काही अडचण निर्माण होते, व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होते, सगळ्यांचे लोक शहरातून आतमधून व्यवस्थितपणे त्यांच्या त्या ठिकाणी पोहोचतील असं एक त्यांच्याकडे प्लॅन बनवायला सांगितलं होतं. आता काळे साहेब तर आहेत, तर प्लॅन कुठे? तो एकदा आपल्याला बसून काळे साहेबांना विचारावं लागेल की एकदा आमदार झाल्यानंतर तुम्हाला निलेश राणे बोलले होते त्या प्लॅनचं आपण काय केलं. कारण का मालवण शहराची ट्रॅफिकची व्यवस्था साहेब अतिशय बिकट झालेली, आपल्याला ती सोडवावीच लागेल. आणि एकदा म्हणून आपल्या अध्यक्षतेखाली कुठेही आपण मिटिंग बोलवा, आपल्या जागा आपण बोलवा, काळे साहेबांना बोलवा आणि आमच्या ह्या सगळ्या रिंग रोडसाठी आपण मालवणमधून जातो आणि तसा बाहेर येतो. वनवेच आहेच आहे, म्हणजे टू वे नाहीच आहे. आपण हा वनवे मध्येच जातो, बरोबर आहे, आणि वनवेतूनच बाहेर येतो. म्हणून इथे टू वे सिस्टमच नाही, वनवेच आहे. आणि हा रस्ता न
सिटीमध्ये आपल्याला एक मार्ग हेवी व्हेकल बाहेर कशा राहतील एका ठराविक मर्यादेनंतर आणि आतमध्ये व्यवस्था कशी वाढवता येईल ही आपल्याला एकदा आरटीओ आणि आपण सगळे प्रशासन म्हणून आपण एकदा ती हाताळली पाहिजे. साहेब आपण ती मीटिंग बोलवायला अशी विनंती करतो. आणि आज जसं मी आपल्याला सांगितलं अनेक गोष्टी ह्या शहरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये ज्या झाल्या नाही 21व्या शतकामधलं आपलं शहर दिसावं आपण सगळ्यांना ते जगता यावं यासाठी खरोखरच पाटील साहेब असतील अनेक निर्णय त्यांनी झटकीपट म्हणजे कुठलाही विलंब न लावता त्याची काम करायची पद्धत आजचं उद्या नाही जे आहे ते आजच्या आज आपण उरकून टाकू असे कलेक्टर जिल्हाधिकारी आपल्याला मिळाले. त्या गोष्टीतही साहेब आपलंही मनापासून कौतुक करतो की कुठलाही विषय आपल्याकडे जरी दिला आपण कुठलाही विलंब न लावता जे योग्य आहे जे खरं आहे जे करण्यासारखं आहे आणि जे झालं पाहिजे याच्यासाठी आपणही सातत्याने आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल आपल्याला मी आपले आभार व्यक्त करतो. आणि तसंही ते बोललं गेलं की साहेब बिल्डिंग आपण बनवलंय त्याच्या मेंटेनन्सचं काय. मी आणि जेडगे साहेबांनी मागे रॉक गार्डनचा विषय केला होता आणि अजून एक विषयाचा आपण कुठे 5 रुपये वाढवले होते बंदर व्यक्त. तसं आहे जिथे इन्कम वाढेल तिथे माझा त्यांचं फॉर्मेशन चालू होतं. पण हे किरकोळ इन्क्रीमेंट आहे. आपल्या मालवण शहराचा पर्यटकांचा फुटफॉल आणि आपण वाढवलेले जे काही टॅक्स असतील पर्यटकांवर आपण आपल्या नागरिकांवर कुठलाच टॅक्स टाकत नाही पर्यटकांवर जे आपण वाढवतोय त्याच्यामध्ये साहेब तफावत फार होती. आपल्याला एकदा बसून महाबळेश्वरला जे होतं साहेब महाबळेश्वरला अनेक वर्षांपासून होतं. आम्ही एक प्रपोजल मंत्रालय स्तरावर पण एकदा विचारला होता पण तेव्हा जीएसटी लागू नव्हतं. आता जीएसटी लागू झाल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी स्वतःचे टोल नाके पण राज्याला लावता येत नाही. अशी पण एक व्यवस्था जीएसटी मुळे आपल्याला करता येत नाही. तर जीएसटी असताना आपण ही व्यवस्था कशी उभी करायची ही शासन स्तरावर तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागेल. कारण का महाबळेश्वरच्या धर्तीवर त्याच्याहून जास्त नाही तर त्याच्याहून कमी सुद्धा नाही. मालवण आता बाकी नाही कदाचित महाबळेश्वर पेक्षा पर्यटक आपल्याकडे जास्तच असतील कमी कुठेच नाही. तशी एक व्यवस्था आपल्याला मंत्रालय स्तरातून आपल्याला करून घ्यावी लागेल की पर्यटक किती येतो आणि आपण इन्क्रीमेंट पर्यटकांवर किती टाकतो याचं एक आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मी आणि जेडगे साहेबांपासून एक छोटा प्लॅन बनवला होता. आपल्याला एक मालवणसाठी पर्यटक हा दृष्टिकोन ठेवून आपल्याला एक प्लॅन बनवावा लागेल. म्हणजे जो काय या सगळ्या बिल्डिंगचा मेंटेनन्सचा पैसा आता कांदळकर साहेब मला सांगत होते इथे कुठेतरी एक स्कायवॉक त्याला जर बनवायचं झालं तर त्याच्यासाठी फर्निचर मधून सगळ्यांसाठी पैसा लागला याला मेंटेन करायला पैसा लागला. आपल्याकडे पावसाळा एवढा आहे पावसाळा एवढा साहेब ह्या सगळ्या गोष्टीचं इन्कम कसं वाढवा आपण नगरापेक्षाही होतात साहेब इन्कम शहराचं कसं वाढेल याच्यासाठी तुम्ही आणि मी आणि आपण सगळे प्रयत्न करूया. साहेब या सगळ्या इमारती आपल्याला टिकवाव्या लागतील. आणि सामंत साहेब मला या गोष्टीचा आनंद आहे आपण सगळ्यांनी मला आमदार केल्यानंतर कलेक्टर साहेब आठवड्यातून किमान 1 ते 2 विकास कामांचा आम्ही त्या सुवारमध्ये करतो किंवा भूमिपूजन करतो. हा माझा पदाधिकारी सांगत नाही साहेब माझे सगळे सहकारी मला आपण सगळे त्याच्यामध्ये साथ देतात. पत्रकारांनी त्याची कधी तुम्हाला व्हेरीफाय करायचं पत्रकारांनी व्हेरीफाय करा. मालवण बुलढाणा मतदारसंघामध्ये आठवड्याला 1 किंवा 2 विकास कामं सुरुवात तरी होत आहे संपतायत तरी किंवा एक नवीन कामाला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सगळ्यांचं योगदान आहे ते कधी नकारून चालणार नाही. मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जेडगे साहेब तुम्ही कुठेही गेला तरी मालवणला कधी विसरणार नाही याची खात्री मनामध्ये बाळगतो आपण. आणि हा शहर आपला एक वेगळं नातं तुम्ही या शहरामध्ये तयार केलं. हे नातं असंच राहू नये वर्षोनवर्ष राहू नये. जसं मी तुम्हाला सांगितलं आता कुठे तुमच्याबरोबर काम करायला मजा येत होती अशीच मजा आयुष्यभर तुम्ही कुठेही असाल प्रशासनामध्ये तुम्हाला आली पाहिजे. आम्ही तर मजा घेतच असतो तुम्हाला आली पाहिजे. शहरामध्ये जसं आपण म्हणतो तुमचंही विषय तेच आहे की शहर नुसतं बनवणं नाही ते कसं बनवतोय त्याला आकार कसा मिळतोय कुठल्या दर्जाचं आपण शहर बनवतोय तेही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींसाठी योगदान दिलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. कलेक्टर साहेब आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दलही मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील तहसीलदार वर्षा झालटे
मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.